नमस्कार. आत्ता काही दिवसांपूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे जे काही टेरिफचा घोळ चालू होता त्यावेळी एक भाषण केलं भारतामध्ये आणि त्यामध्ये सांगितलं की काहीही झालं तरी मी भारतातल्या शेतकऱ्यांचं, दुग्ध व्यावसायिकांचं किंवा मत्स्य व्यावसायिकांचं नुकसान होऊ देणार नाही. तर त्या अनुषंगाने मला वाटलं की काहीतरी याच्याबद्दल माहिती द्यावी. तर इथे अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दूध मिळतात. जसं भारतामध्ये आपण जनरली फार सिंपल आहे, म्हशीचं दूध किंवा गाईचं दूध. पण इथे दुकानात गेल्यानंतर फार कन्फ्युजन असतं, वेगवेगळ्या व्हरायटीज इथे दिसतात. तर मी बऱ्याच व्हरायटी ट्राय करत असतो. आत्ता ॲट अ टाईम माझ्याकडे 3 वेगवेगळ्या प्रकारचे दूध आहेत, कारण मला हे वेगवेगळे ट्राय करणं आवडतं. याच्यातलं हे आहे अमूल मिल्क. हे पण कॉस्टको या स्टोअरमध्ये मिळतं. दुसरं आहे हे कॉस्टकोचंच कर्कलँड ब्रँडचं दूध. हे अर्थातच कॉस्टकोमध्ये मिळतं. आणि तिसरं आहे हे एक 100% ग्रासफेड मिल्क असं. तर हे काही वेगवेगळ्या स्टोअर्समध्ये मिळतं. मी रिसेंटली क्रोगर या दुकानातून घेतलं. तर याची कॉस्टिंग सांगतो. या तिघांमध्ये सगळ्यात महाग हे आहे, कारण हे 100% ग्रासफेड असल्यामुळे याची कॉस्ट साधारण 1 गॅलनसाठी, म्हणजे 1 US गॅलनसाठी $9 ते $10 या रेंजमध्ये काहीतरी आहे. त्याच्या खालोखाल जर बघितलं तर हे अमूल दूध आहे. हे अप्रॉक्सिमेटली $4.5-5 पर गॅलनमध्ये मिळतं कॉस्टको स्टोअरमध्ये. आणि सगळ्यात पॉप्युलर, सगळ्यात स्वस्त जर म्हणाल तर हे कॉस्टकोचं स्वतःचं कर्कलँड ब्रँडचं दूध आहे. हे 2.5 ते 3.25 गॅलन एवढ्या रेटमध्ये मिळतं. तर या 3 दुधांमध्ये जर किमतीमध्ये एवढा फरक आहे, तर टेक्निकल फरक काय ते बघूया आपण. सगळ्यात पहिले सगळ्यात महागडं ग्रासफेड दूध. त्याच्या खालोखाल थोडं मीडियम रेंजचं आहे, हे आहे अमूल मिल्क. आणि त्याच्या खाली सगळ्यात स्वस्त जर म्हणाल तर हे आहे कॉस्टकोचं मिल्क. याची किंमत साधारण 1 गॅलनसाठी $9 ते $10. याची किंमत 1 गॅलनसाठी साधारणपणे $4.5 ते $5. आणि याची किंमत 1 गॅलनसाठी $2.5 ते $3. तर मला जी काय माहिती आहे, जी मी वाचली त्यानुसार ग्रासफेड या शब्दावरूनच लक्षात येत आहे की हे दूध ज्या गायींद्वारे काढलं जातं त्या गायींना 100% फक्त आणि फक्त गवताची डाएट दिली जाते. त्यांना फक्त गवत म्हणजे HAY हे खायला दिलं जातं. तर त्यामुळे हे फार महाग मानलं जातं. त्याच्या खालोखाल हे जे आहे अमूल, ह्या अमूलचं बिझनेस मॉडेल आपल्याला भारतात पण माहीत आहे की छोट्या छोट्या मिल्क प्रोड्युसर्सकडून, म्हणजे दुग्ध उत्पादकांकडून ते एकत्र करतात मिल्क आणि ते एका सेंट्रलाइज ठिकाणी पॅक होऊन मग विकलं जातं. तर त्यांनी हे सेम बिझनेस मॉडेल इथे सुद्धा वापरलेलं आहे. मला वाटतं 2 ते 3 वर्षापूर्वी अमूल इथे अमेरिकेत लॉन्च झालं आणि मी जिथे राहतो मिशिगनमध्ये त्याच राज्यामधून हे लॉन्च झालं. इनफॅक्ट त्यांच्या लॉन्चची ओपनिंग मीटिंग ही माझ्या शहरामध्येच झाली होती जिथे मी राहतो तिथे. तर इथेसुद्धा ते मिशिगन मिल्क प्रोड्युसर असोसिएशनसोबत त्यांचं टायअप आहे आणि छोट्या छोट्या मिल्क प्रोड्युसर्सकडून ते दूध एकत्र आणतात आणि ते विकतात. आणि हे जे आहे सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात लोकप्रिय कॉस्टकोचं कर्कलँड मिल्क. तर यांचं बिझनेस मॉडेल थोडं वेगळं आहे. तर हे मिल्क प्रोड्युसर्सकडून तर घेतातच, पण ज्या काही छोट्या छोट्या मिल्कच्या फॅक्टरीज आहेत त्यांच्याकडून सुद्धा हे मिल्क घेतात. त्यामुळे त्यांना कम्पॅरेटिव्हली स्वस्त पडतं हे मिल्क. त्यामुळे हे सर्वात जास्त पॉप्युलर आहे. आणि याला झूम इन करून जर बघितलं तर या ठिकाणी दिसतं की आर्टिफिशियली ग्रोथ हार्मोन्स वापरलेले नाही आहेत. तर ही गोष्ट माझ्यासाठी सुद्धा शॉकिंग होती, कारण मी समजत होतो की हे जर एवढं स्वस्त आहे तर याच्यामध्ये तसे ग्रोथ हार्मोन्स वापरलेले असतील. पण त्यावर अशी लेबल लावलेली आहे, प्रोड्युस्ड विदाऊट आर्टिफिशियल ग्रोथ हार्मोन्स, दॅट इज RBST. आणि अमूल दुधाची लेबल मी 3-4 वेळा नीट निरखून बघितली, तर याच्यावरती तशी काहीच सूचना लावलेली नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये ग्रोथ हार्मोन्स वापरले आहेत की नाही, तर हा सस्पेन्स अजूनही कायम आहे. तर थोडं मी अजून त्याच्याबद्दल वाचन करेल. तर हे असं काय आहे मला पण लक्षात येत नाही की असं का लिहिलेलं आहे. काहीच लिहिलेलं नाही आहे याच्यावरती. आणि अर्थातच हे तर त्याला पूर्णपणे ते ऑर्गॅनिक म्हणतात आणि ग्रासफेड आहे आणि याच्यामध्येही कुठले ग्रोथ हार्मोन्स नाही आहे. त्यामुळे याला सगळ्यात सेफ मानलं जातं इथे आणि त्यामुळेच याची किंमत सगळ्यात जास्त, म्हणजे $9 ते $10 पर गॅलन एवढी आहे. आता यामध्ये माझे विचार काय आहेत, तर दुर्दैवाने मला इथे पर्याय नसल्यामुळे मी हे दूध वापरतो आणि ते कमीत कमी वापरण्याचा माझा प्रयत्न असतो. मी तर अजूनही याच विचारांचा आहे की हे कुठलंही, याला ऑर्गॅनिक म्हणा, ग्रोथ हार्मोन फ्री म्हणा किंवा काय,
तर हे माझ्या दृष्टीने धोकादायकच आहे. कारण मी आधीपासूनच ए टू मिल्कचा पुरस्कर्ता राहिलेलो आहे. म्हणजे आपल्या ज्या काही भारतीय देशी गाईंचं दूध आहे, तेच सर्वोत्तम आहे आणि ते जमेल तेवढ्या कमी प्रमाणामध्ये आपण वापरलं पाहिजे. ते पण गरज असेल तरच. ते पिलंच पाहिजे असं काही जबरदस्ती नाही आहे. आणि दुसरी गोष्ट की या देशामध्ये US मध्ये म्हशीचं दूध तर मला तरी बघण्यात आलं नाही आणि ते काय माहिती नाही. कारण बफेलो हा शब्द इथे एवढा पॉप्युलर आहे. रेस्टॉरंटचं नाव, शहरांचं नाव, वेगवेगळ्या स्पोर्ट्स टीमचं नाव. पण बफेलो हा प्राणी काही मला इथे दिसत नाही. त्यामुळे त्याचं दूध दिसणं तर फारच दुर्मिळ गोष्ट आहे. तर थोडक्यात सांगायचं तर हे कुठलंही मिल्क भारतामध्ये जर त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यात जर ते यशस्वी झाले, तर ते काही भारतासाठी फार चांगलं नसणार आहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने. कारण त्याच्यामधला हा जो जायंट आहे कॉस्टको, हा इतका मोठा प्लेयर आहे की आपण विचार नाही करू शकत. आणि एकदा त्याच्या ट्रॅपमध्ये आपण अडकलो तर बाहेर निघणं फार अवघड आहे. मी आजपर्यंत असं एकही व्यक्तीने बघितलेलं आहे की ज्याने कॉस्टकोची मेंबरशिप घेतलेली आहे आणि त्याने ती सोडलेली आहे. असं मी आजपर्यंत एकही अमेरिकन बघितलं नाही. जो त्याच्यामध्ये जातो तो त्याच्यामध्ये कायम राहतो. कारण त्यांचं बिझनेस मॉडेलच एवढं सुंदर आहे की त्यातून बाहेर निघणं शक्य होत नाही. आणि त्यांची सगळ्यात महत्त्वाचं कस्टमर सर्व्हिस अप्रतिम आहे एकदम. आपण कुठलीच भारतीय दुकानाची चेन किंवा सुपर स्टोअर त्याला मॅच नाही करू शकणार. आणि ते ऑलरेडी फायनान्शियली एवढी स्ट्रॉंग कंपनी आहे ही. तर त्यामुळे ते भारतात जर आले तर आपल्या प्राइसिंगला ते बीट करतील आणि आपल्या लोकल उत्पादकांना अशा जायंट्सला हरवणं फार अवघड जाईल. त्यामुळे ही म्हणजे माझी काही आवडती कंपनी कॉस्टको, ती भारतात यावी असं मला पण नाही वाटत आहे. कारण आपल्या लोकल दुग्ध उत्पादकांचं, शेतकऱ्यांचं नुकसान होता कामा नये, हीच माझी इच्छा आहे. आणि पुन्हा शेवटी सांगतो की मी अजूनही ए टू मिल्कचाच पुरस्कर्ता आहे, म्हणजे देशी गाईचं दूध. आणि त्याच्यासाठी माझ्या जवळच्या मित्रांना माहिती आहे की एक 12-15 वर्षापूर्वी ज्या वेळेला ए टू मिल्क या शब्दाला लोकं हसत होते, आम्ही घरोघरी जाऊन कशी जागृती केली होती त्याच्याबद्दल. त्यामध्ये काम करणाऱ्या काही तज्ज्ञ लोकांचे आम्ही काही छोट्या मुलाखती घेतल्या, त्यावर आर्टिकल्स लिहिले, त्याच्यावर प्रिंटआउट काढून आम्ही घरोघरी वाटलेल्या आहेत त्या. त्यामुळे मी त्या बाबतीत किती सिरियस आहे हे माझ्या जवळच्या मित्रांना माहिती आहे. ते मला काही प्रूव्ह करायची गरज नाही वाटत. तर मला वाटलं की आता मी अमेरिकेत आहे आणि ही माहिती द्यावी. तर आपल्या मोदीजींनी जे काही भाषणामध्ये सांगितलं की माझ्या शेतकऱ्यांचं, दुग्ध व्यावसायिकांचं मी नुकसान होऊ देणार नाही, त्या विधानाशी मी पूर्ण सहमत आहे आणि त्यांनी तसंच केलं पाहिजे. फक्त बोललं नाही पाहिजे, तसं केलं पाहिजे. हीच माझी इच्छा आहे. जय हिंद, वंदे मातरम.